अनादिकालापासून विश्वात देव आणि दानव यांच्यात अमृत मिळवण्यासाठी महासंघर्ष सुरू होता. तेव्हा सर्वांनी ठरवलं, अमृत हवं असेल तर समुद्रमंथन करावं लागेल. म्हणून मंदराचल पर्वत मंथनासाठी वापरला गेला आणि वासुकी नाग दोरी म्हणून. देव एका बाजूला, दानव दुसऱ्या बाजूला आणि समुद्रात तो अद्भुत प्रसंग सुरू झाला, समुद्रमंथन. लाटामधून एका मागोमाग एक रत्न प्रगट होऊ लागली. लक्ष्मी देवी, चंद्र, ऐरावत, कामधेनू आणि विषही. तेव्हा सगळ्यांचा श्वास अडखळला, पण शेवटी समुद्र पुन्हा चमकला आणि त्यातून प्रगट झाले एक अद्भुत तेजस्वी रूप. हातात अमृत कलश, अंगावर सुवर्णकिरणांची प्रभा आणि डोळ्यात करुणा व ज्ञानाचा तेजोदीप. ते म्हणजे भगवान धन्वंतरी. मित्रांनो, भगवान धन्वंतरी हे देवांचे वैद्य आहेत. अश्विन कृष्ण त्रयोदशीला म्हणजेच धनत्रयोदशीला धन्वंतरी जयंती साजरी करतात. धन्वंतरी समुद्रमंथनातून अमृत घेऊन आले होते, अशी ही कथा आहे. धन्वंतरी यांना भगवान विष्णूचा अवतार व आयुर्वेदाचे आराध्य दैवत मानले जाते. श्रीमद भागवत महापुराणात विष्णू अवतारांपैकी एक अवतार म्हणून भगवान धन्वंतरी यांना मानतात. त्याविषयी अशी कथा आहे की इंद्र जेव्हा देवता आणि असुरांना घेऊन समुद्रमंथन करत होता, तेव्हा 14 रत्न समुद्रमंथनातून निघाले. त्यापैकी एक म्हणजे भगवान धन्वंतरी हे होय. धन्वंतरी हे अमृत घेऊन आले होते. धन्वंतरी हे वैद्यराज असून त्यांच्या हातातील कमंडलू हे अमृताने भरलेले असते, अशी आपली श्रद्धा आहे. त्यांच्या कृपेमुळे वेगवेगळ्या औषधी देवांना मिळाल्या, त्यामुळे त्यांना देवांचा वैद्य म्हणून ओळखले जाते. आपण जर धन्वंतरी शब्दाचा अर्थ बघितला तर धनु किंवा धन्व म्हणजे शल्य आणि अंत म्हणजे शेवट. म्हणजेच ज्याला शल्यतंत्रामधील सर्व काही ज्ञान आहे, तो म्हणजे धन्वंतरी. धन्वंतरी म्हणजेच आरोग्याची देवता आणि आयुर्वेदाचा जनक. त्यांच्या 4 हातात असते शंख, चक्र, जळूक अर्थात औषध पात्र आणि अमृत कलश. त्यांच्या प्रत्येक हाती जीवन, आरोग्य आणि ज्ञान यांचे प्रतीक असते. कथेनुसार देवांनी त्यांच्याकडून अमृत घेतलं आणि सर्वांनी अमरत्व प्राप्त केलं. पण धन्वंतरीचं कार्य इथंच संपलं नाही. त्यांनी मानवजातीस दिली एक अद्भुत देणगी, ती म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेद म्हणजे शरीर, मन आणि आत्म्याचा संतुलित प्रवास. धन्वंतरीने शिकवले, आरोग्य हे फक्त रोगांचा अभाव नाही, तर मनःशांती आणि जीवनाचा समतोल आहे. धन्वंतरी जयंती हा दिवस आयुर्वेद दिवस म्हणूनही ओळखला जातो. मित्रांनो, धन्वंतरी हे फक्त देव नाहीत, ते आरोग्य, संतुलन आणि जीवन ज्ञानाचे प्रतीक आहेत. समुद्रातून प्रगटलेलं ते तेज आजही आपल्या जीवनात आहे, प्रत्येक औषधात, प्रत्येक आरोग्याच्या प्रार्थनेत. धन्यवाद. रामकृष्ण हरी.